की काही गाव आमचं हे नाही आहे. सो त्यामुळे मग हे असं आहे समोरून, खूप छान आहे हा पण. आणि ह्याची प्राइस ना तुम्ही ऐकलं ना तर तुम्हालाच विश्वास बसणार नाही. हाय नमस्ते नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो मी आज तुमच्यासोबत ना माझं रेडीमेड जे काही ब्लाऊज आहे त्याचं कलेक्शन म्हणताना नाही, असं अधूनमधून घेतलेले थोडेसे रेडीमेड ब्लाऊज आहेत ते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. अगदी 500च्या आत मधले आहेत, पण खरंच मला त्याचा खूप छान यूज होतो. आता आमच्या घरी असं काही कंपल्सरी नाहीये, म्हणजे सासरी वगैरे की साडीच घातली पाहिजे, ड्रेसच घातला पाहिजे, हेच तेच असं काहीच कंपल्सरी नाहीये. पण कधी मी गावी गेलेस तर मग एखाद्या वेळेला सण असेल किंवा काय असेल तर आपल्याला आपलीच इच्छा होते की चला आपण पण साडी घालू म्हणून. आणि मग माझं कसं होतं ना, प्रत्येक साडीवरची मी ब्लाऊज शिवून घेत नाही. एकतर मी शिवायला टाकायला जायचं मला कंटाळा येतो, किंवा टाकले तर मग त्याच्यामध्ये काहीतरी बिघडतं तरी असं होतं. किंवा मग काय होतं आता बऱ्याच वेळेला लग्नामधले किंवा त्यानंतरचे ब्लाऊज जे शिवून घेतलेले असतात ना ते आता परत खूप दिवसांनी मी काढते. मग अचानक काढल्यामुळे काय होतात, एकतर फिटिंग तरी होतात किंवा मग ते लूज तरी होतात किंवा मग ते व्यवस्थित बसत नाहीत. आणि मग गडबडीच्या वेळेला परत त्याची शिलाई सोडा, नवीन शिलाई घाला, हा कुटाणा करत बसले ना की मग खूपच वेळ होतो आणि मग साडी घालायचा जो मूड असतो ना तो पूर्ण निघून जातो. त्यामुळे मग मी काय करते, काही रेडीमेड ब्लाऊज ठेवते. इनाव कधी मला कुठं गेली बाहेर साडी वगैरे आवडली घेऊन आली आणि आपल्याला कधी घालायची इच्छा झाली तर पटकन मग त्यामधले ब्लाऊज एखादा मॅचिंग होत असेल तर मग आपल्याला घालता येतो. आता मी मला बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये बघत असेल की मी रेडीमेड ब्लाऊज खूप यूज करते आणि बाकीचे जे ब्लाऊज असतात ते मी कमी. म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं माझं की माझ्याकडे ब्लाऊज शिवलेला असतो तरी मी घालणार नाही, रेडीमेड ब्लाऊज घालणार, कारण मला ते थोडंसं कम्फर्टेबल वाटतं म्हणून. सो असं काही आहे माझं. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. असे खूप काही छान म्हणता येणार नाही, पण जे रेग्युलर बेसिसवर घालतात ना ताई त्यांच्यासाठी युजफुल होतील आणि मग त्यांनाही थोडीशी आयडिया येईल की अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. कारण बऱ्यापैकी ना आता गावाला वगैरे ज्या ताई राहतात तर त्यांना त्या साडीच घालाव्या लागतात आणि प्रत्येक ह्याच्यावरचे ब्लाऊज शिवून घेणे थोडंसं नकोच वाटतं, कारण खर्चिक पण असं वाटतं मला. प्रत्येक साडीवरचे आपण ब्लाऊज शिवून प्रत्येक एवढा खर्च कशाला करत बसावा. आता जर रेडीमेडचा आपल्याकडे ऑप्शन आहे तर, आणि ते पण इतके कमी प्राइसमध्ये आपल्याला रेडीमेड भेटतात आणि थोडंसं वेगवेगळं ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना. म्हणजे आता रोज रोज तेच प्लेन किंवा मग तेच साडीतले घालण्यापेक्षा थोडंसं अलग अलग ट्राय करायला हवं. आता जमाना बदलत चालला तर आपल्याला पण थोडंसं बदलायलाच हवं. सो त्याला पहिला ब्लाऊज आहे ना मी तुमच्यासोबत दाखवते. हा माझा ब्लाऊज आहे, जवळजवळ 2-1 वर्ष झाले असेल मी घेतलेला आहे, पण खूप छान आहे. जास्त यूज नाही केला मी, हा बऱ्यापैकी साड्यांवर होतो मॅच. सो हा आहे बघा, पार्टी वेअर वगैरे साड्या वगैरे असतात ना त्यावर वगैरे छान जातो हा ब्लाऊज. आणि ह्याचा गळा बॅक साईडचा जो नेक आहे ना तो खूप छान आहे, खूप मस्त आहे. मला हा खूप आवडतो, पण त्याचे हे असे हे लावले ना की खूप छान दिसतो हा नेकने. सो पहिला वेळेला हा आहे. हा आय थिंक 350ला वगैरे मी घेतलेला असेल, खूप वर्ष झाले. मला आता ॲक्युरेट प्राइस नाही आठवत आहे, पण तरी सांगते 350 किंवा 300च्या आसपास असावा, पण छान आहे. असं समोरून पण त्याचा नेक असा आहे, दिसत असेल तुम्हाला, मी थोडंसं जवळ. सो ही आणि हे असं. तर हा एक आहे माझ्याकडे, खूप छान आहे आणि बसतो पण खूप छान, बऱ्यापैकी साड्यांवर हा जातो. आता माझ्याकडे एक रेड कलरची साडी आहे पार्टीवेअर मध्ये, सो त्यामध्ये हा खूप छान जातो. मग मी त्या साडीवर काय ब्लाऊज शिवून घेतला नाही आणि बऱ्यापैकी हा साड्यांवर जातो आपला ब्लाऊज. सो हा एक फर्स्टवाला आहे. त्यानंतर विहानच्या अभंग स्नानाच्या दिवशी मी घातलेला बघा तो हा ब्लाऊज आहे. खूप म्हणजे खूप छान बसतो. सगळ्यात म्हटलं ना हा ब्लाऊज ना खूप छान बसतो आणि थोडंसं कापड पण याचं कॉटनमध्ये आहे. आतमधला अस्तर पण एवढं छान आहे ना, हे बघा कॉटनमध्येच अस्तर वगैरे घातलेलं आहे आणि फिटिंग तरी इतकी छान बसते ना. फिटिंग मी फिटिंग करून घेतलेला आहे. हा पण जवळजवळ 2 वर्षा पाठीमागेच मी घेतलेला आहे. सो खूप छान आहे. याची एक लेस तुटले थोडंसं, पण हे आणि असा राऊंडमध्ये ह्याचा जो बॅक साईडचा नेक असतो आहे आणि अशी पाठीमागच्या साईडला हुक वगैरे आहे. पण बऱ्यापैकी ज्या काठपदर साड्या असतात ना, आणि बऱ्यापैकी काठपदर साड्यांवर असा रेड कलरचा ब्लाऊज जातो, कारण पूर्ण कॉटनमध्ये आहे हा. तर खूप छान वाटतो. म्हणजे आता मला सिवलेस आवडतो त्यामुळे मी हा सिवलेस ठेवलेला आहे. ह्यामध्ये होते त्याचे बाहे वगैरे होते, पण मी काही हे करून घेतले नाहीत, मला असं आवडतो म्हणून मी. आणि गावी नाही, पण इथं असताना बऱ्यापैकी सणाला किंवा कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मग घालते. गावी काय एवढं मी सिवलेस ब्लाऊज वगैरे घालत नाही, ड्रेस वगैरे चालून जातं आपलं.
पण एवढंही काही गाव आमचं हे नाही आहे. सो त्यामुळे मग हे असं आहे समोरून. खूप छान आहे हा पण. आणि ह्याची प्राईस ना तुम्ही ऐकलं ना तर तुम्हालाच विश्वास बसणार नाही. मला वाटतं हा 150ला मी घेतलेला आहे आणि त्या मानानं खरंच खूप छान आहे. हा तुळशीबागमधून घेतलेला आहे. 2 वर्ष नाही, विहानच्या बड्डेच्या टायमिंगला घेतलेला होता. जेव्हा विहानचा फर्स्ट बड्डे होता ना त्या टायमिंगला घेतला होता. सो खरंच मला हा सेलमध्ये भेटला होता तर 150ला हा. आणि त्यानंतर हा आहे ही पण मी ह्यांच्या बड्डेला जी साडी घेतली नव्हती ना तर त्यावर हा खूप म्हणजे जात होता म्हणून मग मी हा ठेवलेला आहे. ह्याच्यामधले पप्स वगैरे जे असतात ते मी काढून टाकले होते कारण ते बिलकुल चांगले वाटत नव्हते म्हणून. आणि त्यानंतर मग हे पाठीमागे असं त्याचं गळा आहे. सो हे असं दिसते का, हा असं गळा आहे. पण ह्यामध्ये काय झालं ना ह्याचं एवढं आतमधलं अस्तर छान नाही आहे. सो हे असं छान वाटतं. हा पण बऱ्यापैकी साड्यांवर जातो. असं थोडंसं चकचकी टाईपमध्ये आहे. सो हे पण छान आहे ब्लाऊज. हा आणि हा काहीतरी 300ला असे 2 भेटले होते मला तुळशीबागमध्ये. एक ब्लाऊजचं मोठं शॉप आहे त्यामध्ये बऱ्यापैकी रेडीमेड ब्लाऊज भेटतात आणि 500-600ला. आणि आपण एखादी जर साडी घेऊन गेली त्यांना दाखवली तर त्यावर पूर्ण जसा मॅचिंग होईल तसाच भेटतो. त्यानंतर हा एक आहे बघा. हा मी घेतला होता कारण मी बऱ्याच जणांचे बघितले होते. मग चला म्हटलं आपण एकदा घेऊन बघू. कारण काय होतं ना आपण घरी कधी रेग्युलर साडी घालायसाठी म्हटलं तर त्यामधले एवढे ब्लाऊज काही मी शिवूनच कधी घेत नाही. तर मग कधीच घालायची इच्छा झाली एखाद्या सणाला किंवा गावी तर तेव्हा घ्यायचं. मग पण मला पर्सनली ना हा एवढा आवडला नाही. मी एकदाच ट्राय केलेला पण खूप असं नाही काही बायकांसारखं वाटत होतं म्हणून मग मी त्यानंतर मग हा घातलाच नाही आहे. बसतो पण फिटिंग वगैरे छान बसते ह्याची. असं काही नाही की हा 180ला मे बी घेतलेला आहे मी. 80 की 150 असं काहीतरी आहे ह्याचं. सो हा एक आहे. त्यानंतर हा रेडवाला आहे. हा मला खूप आवडतो. आता तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांकडे बघितला असेल. हा जवळजवळ वर्ष झाला असेल हा पण मी घेऊन ठेवला होता. घातला नव्हता आताच दिवाळीमध्येच कधीतरी एकदा घातला होता मी. हा पण खूप छान आहे. मला हा खूप आवडतो. हा पण बऱ्यापैकी साड्यांवर जातो. तर हा आणि हा एक साथ हे दोन्ही घेतले होते. म्हणजे माझं असं आहे ना एकदा गेली आवडली की त्यामधले 1-2 घेऊनच टाकते मी. सो मे बी 300ला 2 की 180ला 1 असं काहीतरी घेतलेलं आहे मी. मला आता ॲक्युरेट प्राईस नाही आठवत आहे ते खूप दिवस झाले. पण हा खरंच खूप छान आहे याचं कापड. आणि फिटिंग तर काही विचारूच नका. आपण जशी घालू तशी बसते. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं ते ब्लाऊज. सगळ्यात तरी हा मला आवडलेला आहे. बऱ्यापैकी ना मला ब्लाऊज ना बसत नाही एक वेळेला शिवून घेतलेले व्यवस्थित. सो हे एक आहे तेवढे ब्लाऊज. आणि त्यानंतर हा एक आहे. हा थोडासा महाग आहे पण छान पण आहे. हा ब्लाऊज मला वाटते 400 की 450 रुपयाला घेतला होता मी. छान आहे बघा. हा थोडासा त्याच्यावर वर्क वगैरे असं केलेलं आहे. ज्याची तब्येत वगैरे असेल ना तर त्याला असं गोरे वगैरे असतात त्यांना छान वाटतो. प्रत्येक साडीवर म्हणजे जातो. ज्या आपण काठपदर सोडून बाकीच्या ज्या साड्या असतात ना सो त्यावर माझ्याकडे एक ब्लॅक कलरची साडी आहे त्यावर पण हा खूप छान दिसतो. सो हे असं काहीतरी त्याचं पाठीमागून गळा आहे. थोडंसं डीपमध्येच आहे पण छान आहे. असे लेस वगैरे लावली ना ते खूप छान दिसतो. हां 400 की 450ला आहे. पण हा मी जास्त यूज केलेला नाही. खूप कमी यूज केला आहे. तर त्यासाठी मला साड्या घ्याव्या लागतील. तर हे इतके जे काही आहेत हे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहेत. आणि त्यानंतर मग मी आता तुम्हाला असं का म्हटलं की मी कापड किंवा जे ब्लाऊज आहेत ना म्हणजे शिवून घेणं खर्चिक वाटतं मला. म्हणजे कोणी हे करू नका. मला पर्सनली असं वाटतं कारण हा आहे ना हा मी शिवून घेतलेला आहे. तर ग्रीनमध्ये असा तर याचं असामध्ये मी हा शिवून घेतलेला आहे. तर हा पण काठपदरच्या साड्यांवरनं बऱ्यापैकी जातो. तर हे असं आहे समोरून थोडंसं. आता हे व्यवस्थित दिसेल न दिसेल माहीत नाही. पण ह्याचं आता बघा कापड घेणं परत शिवणं म्हणजे हे थोडंसं महाग जातं. शिवायला जवळजवळ 350 की 400 रुपये घेतले होते ह्या ब्लाऊजला. आणि जवळजवळ कापड पण त्याचं तेवढंच म्हणजे साधारण 500-600 रुपये खर्च होतात. आणि घालतो आपण कितीदा खूप कमी घालतो. आता हे थोडंसं काठपदर साडीवर असल्यामुळे कसं बऱ्यापैकी जातं म्हणा. पण मग असं वाटतं की एकच ब्लाऊज किती सगळ्या साड्यांवर मॅचिंग करायचं. थोडंसं अजून थोडंसं वेगळं काहीतरी हवं असं वाटतं.
त्यामुळेच मग मला असं वाटतं की असे रेडीमेड थोडेसे ब्लाऊज घेऊन ठेवायचे, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी साड्या. आता अजून मला थोडेसे घ्यायचे आहेत, पण आता कसं होतं ना की मी एवढं बाहेरच जात नाही, त्यामुळे मला पण घेणं होत नाहीत आणि ऑनलाईन पण ऑर्डर करायला नको वाटतं कधी कधी, कारण मग ते घेतले आले व्यवस्थित तर बरं, नाही तर मग परवा जसं मी तुम्हाला म्हटलं ना की मिंत्रावरून मी कॉर्ड सेट मागवला होता आणि ते व्यवस्थित आलं नाही आणि रिटर्न करताना त्यामध्ये ना खूप म्हणजे खूप इश्यू आले. सो त्यामुळेच मग मी थोडासा विचार करते की ऑनलाईन थोडंसं कमीच मागवावं. आणि त्याचं हे असं मी हे केलं तर त्याचा असा गळा आहे आणि हे थोडंसं मला खर्चिक वाटलं, त्यामुळे मग मी तेव्हापासून जास्त असे रेडीमेड शिवून वगैरे काही घेत नाही. पण आता माझ्याकडे 2 आहेत तर त्यावर काही एवढे हे सगळे मॅचिंग होत नाहीत, मग त्यामुळे काय ऑप्शन नाही आहे, म्हणून मग मी हे 2 साईडला काढून ठेवलेले आहेत. तर हा एक ब्लाऊज आहे जो की साडीवरचाच आहे. सो हा थोडंसं शिवायला द्यायचं म्हणते मी, कारण हा बऱ्यापैकी अजून पण दुसऱ्या साड्यांवर जे आहेत ना त्यावर जाऊ शकतो, म्हणून मग हा एक काढलाय मी साईडला. आणि त्यानंतर आणखी एक आहे तो साडीमध्ये आहे. आणि जसं की म्हटलं ना की ह्याचं मला विहांसाठी कुर्ता शिवून घ्यायचा आहे, मग हे पण मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आहे. तर सगळं व्यवस्थित ठेवत होती तेव्हा ह्याचा विहानला छान असा कुर्ता शिवून घेईन मी, विचारून बघेन कोण शिवून देत असेल तर, कारण ब्लाऊज छान आहे खूप. तर फेकायची इच्छा होत नव्हती, मग म्हटलं की चला ह्यामध्ये ना मुलगी असती तर मुलीला कसं छान असं काहीतरी ड्रेस वगैरे शिवता आला असता. पण ठीक आहे, विहांसाठी याचा कुर्ता छान होईल, कारण मी ऑनलाईन पण बऱ्यापैकी बघितलेले आहेत असे शिवून भेटतात. सो इथं बघते मी, कारण सेम माझ्याकडे त्याचमध्ये हा ब्लाऊज होता शिवलेला. सो म्हटलं की तो मी शिवला नव्हता एका साडीवरचा. सो इतके माझ्याकडे काही हे रेडीमेडचे कलेक्शन आहेत, अजून असावेत माझ्याकडे ब्लाऊज, पण मला आठवत नाही कुठं काय ठेवलेले आहेत. हे आता कशी दिवाळीमध्ये सगळे बाहेर निघाले होते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. तर मग बऱ्यापैकी ना घ्यायचे आहेत मला, पण आता कसं कुठं बाहेर जाणं एवढं होतच नाही आहे, विहान पण असतं सतत. आणि कसं मार्केट वगैरे फिरत राहिलं हे करत राहिलं की आपल्याला समोर नजरेला दिसलं की आपण घेतो, तर असं होतं. सो कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता विहान झोपलेलं आहे बऱ्यापैकी, सगळी कामं वगैरे आवरली आणि म्हटलं चला आता हे सगळं मला आतमध्ये ठेवायचंच होतं कांदिवाळमध्ये. आणि ह्यामध्ये इतकेच काय साड्या भरलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला साडीचंही कलेक्शन बघायचं असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि कोणतं काय कलेक्शन किंवा काय असं बघायचं असेल तर तेही सांगा, मी तुमच्यासोबत तसं शेअरच करेन. आणि आता असं आहे ना मी की तुमच्यासोबत थोडंसं छान कनेक्ट फील होतं की अशा आता ब्लॉग करायला एवढा कंटाळा येत नाही. अगोदर मध्यंतरी खूप कंटाळा यायचं, काय शेअर करायचं रोज उठून आपल्या किचनमधलं हे ते असं वाटायचं. पण आता थोडंसं छान वाटायला लागले, सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, तर असं थोडंसं फील छान होतं. त्यामुळेच म्हटलं चला जे ब्लाऊजचंही कलेक्शन आहे, म्हणजे माझ्याकडे काय असे हायपाय आणि ह्याचे ब्लाऊज आहे जे माझे नॉर्मल रेग्युलर आहेत. आणि असं पण नाही की मला ब्लॉग करायसाठी म्हणून स्पेशल मी मागवलेले आहेत, असं काहीच नाही. मी मला जितकं परवडेल त्या ह्यानेच मी करते, काय मला असं खर्चिक करायचं इच्छा पण होत नाही, कारण आपल्या अंतरून पाहूनच पाय पसरावायचे मला नेहमी वाटतं. सो मला हे माझ्याकडे होते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता विहान झोपलेलं आहे, आज थोडंसं विहानना लवकर झोपला मी, त्याला थोडंसं सकाळी ना टेरेसवर घेऊन गेली आणि खूप सारं फिरवून आणली होती, दमवलं होतं कारण तो लवकर झोपते म्हणून, नाही तर रोज रात्री 12 वाजवतो तो झोपायला म्हणून. तर मग असं आहे, मला 2 दिवसापासून खूप सर्दी वगैरे झाली होती, त्यामुळे माझा तुम्हाला थोडासा आवाज वेगळा वगैरे वाटू शकतो. तर गोळ्या वगैरे खाल्लेत, थोडंसं आज बरं वाटत होतं. म्हटलं चला लॉंग व्हिडिओ करूया, 2 दिवस आपले काही लॉंग व्हिडिओ गेलेलेच नाही आहेत, म्हणून मग आज लॉंग व्हिडिओ केलाय. आणि इतका विहान गाढ झोपलाय ना, इथंच झोपलाय तो, तरी माझा आवाज त्याला काही फरक पडत नाही आहे. म्हटलं चला ठीक आहे, तो गाढ झोपलेला बघूनच मी हे शूट करायसाठी घेतलं होतं, कारण हे सगळं मला आता विहान उठायच्या अगोदर सगळं आतमध्ये ठेवायचं होतं म्हणून. बाकी हे थोडंसं बाहेर ठेवेन, ह्यामध्ये बघेन कधी वेळ भेटतो. आणि ते कुर्ता विहानसाठी शिवायला टाकेन, जर शिवून छान आला तर तुमच्यासोबत तेही सगळं मी शेअर करेनच. आणि आता विचार असं चालू आहे, दिवाळीचा खूप सारा फराळ वगैरे खाल्लाय, तर उद्यापासून थोडंसं डाएट म्हणता येणार नाही, पण थोडंसं वॉक वगैरे सकाळचं आणि जिरं पाणी सोबतच मी हे सगळं ते उद्यापासून सगळंच प्रॉपरमध्ये अगदी चालू करेन, कारण खूप सगळं झालेलं आहे. थोडीशी तब्येत मग कसं होतं वाढत जाते, आणि एकदा आपण जर त्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते परत थोडंसं वाढतच जातं. म्हणून विचार चालू आहे, बघू कसं काय होईल, तेही सगळं तुमच्यासोबत शेअरच करेन. सो असंच कनेक्ट राहा. ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.